नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लँडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांसोबत संवाद साधतोय. त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतोय. तसेच महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचं मत नेमकं काय हे देखील जाणून घेतोय. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे समाजसेविका डॉक्टर मंदाकिनीताई आमटे. मंदाकिनीताई आमटे या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या पत्नी तर बाबा आमटे यांच्या सून आहेत. खरं तर वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर शहरातील वैभवशाली करिअर सोडून त्यांनी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांच्या आरोग्य सेवेसाठी उल्लेखनीय असं कार्य केलं. हेमलकसा येथील लोक लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य, शिक्षण तसेच वन्यजीव संरक्षण यावर उल्लेखनीय असं कार्य केलं. दरम्यान डॉक्टर प्रकाश बाबा आमटे तसेच डॉक्टर मंदाकिनीताई आमटे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून रॅमन मॅग्सेसे तसेच पद्मश्री अशा अनेकविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि आज नवरात्रीनिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. मॅम, तुमचं सुवर्ण खानदेश लायन्समध्ये मनापासून स्वागत आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मॅम, तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्यासोबत आयुष्याचा निर्णय घेतला आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांचा आरोग्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. तर हा सुरुवातीचा प्रवास कसा होता? सुरुवातीचा प्रवास हा फार खडतर होता. कारण ज्या भागात आम्ही काम करत होतो, तिथली ती जमात होती आणि आदिवासीची. ते फारच मागासलेले होते. कारण त्यांना मेस प्रवाहात यायचा काही चान्सच नव्हता. कारण या बाजूला रस्ते नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती. अ, लोकांना शिक्षणाच्या सोयी नव्हत्या, आरोग्याच्या सोयी नव्हत्या. इतक्या खडतर परिस्थितीमध्ये मुख्य म्हणजे जायला यायला रस्ते पण नव्हते. तर या सगळ्या खडतर परिस्थितीमध्ये काम करायचा हा निर्णय जो झाला होता आमचा, अ, त्यातनं लोकांचा रिस्पॉन्स नसल्यामुळे म्हणजे पहिल्यांदा फ्रस्ट्रेशन येत होतं खरं सांगायचं म्हणजे, की आपण एवढ्या चांगलं करिअर सोडून मेडिकल कॉलेजमधले लेक्चररचे नोकरी सोडून या भागात काम करायला आलो आणि या लोकांचा रिस्पॉन्स नाही. तर पहिलं तर म्हणजे वाटत होतं, की आपल्याला रिस्पॉन्स मिळेल की नाही. पण मग असं वाटलं, की आपल्याला त्याची भाषा येत नाही. आपण त्यांची भाषा शिकली पाहिजे. त्यांच्याशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. तर आपण त्यांच्याशी बोलू शकलो तरच त्यांच्या काय डिफिकल्टीज आहे किंवा त्यांच्या काय समस्या आहे हे आपल्याला समजतील आणि मग आपण त्याप्रमाणे आपण त्यांच्याशी वागू शकू आणि त्यांच्याशी औषधाबद्दल आणि बाकी त्या सर्व त्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल काहीतरी करू शकू. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांची भाषा शिकायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या गावात जाऊन त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं अ, आरोग्याच्या समस्यांसाठी ते काय करतात, त्यांच्या पद्धती कशा आहेत, त्यांचं कल्चर कसं आहे हे शिकण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मग जेव्हा त्याची भाषा आम्ही थोडक्या एकच का होईना त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली, तेव्हा मग त्यांना असं वाटायला लागलं, की हे लोकं आपल्यासाठी आले आहेत आणि यांना आपल्याबद्दल जिव्हाळा आहे आणि काहीतरी करू इच्छितात. तेव्हा मग त्यांनी रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. या सगळ्या खडतर परिस्थितीमध्ये पहिल्यांदा अगदी म्हणजे घरचे लोकं नाही, ते कारण फोनची सुविधा नाही, मित्र-मैत्रिणी कोणी नाहीत आणि अजिबातच सुशिक्षित वर्ग नाही. एकाही इथली 4थी पास देखील नव्हती. इतक्या मागासलेल्या एरियामध्ये काम करणं सोपं नसतं. पण मनाचा निर्धार करून आणि आपण काहीतरी वेगळं करायचं आहे आयुष्यामध्ये आणि आपला ज्ञानाचा उपयोग खालच्या थरातील लोकांना झाला तर फार चांगलं असं वाटल्यामुळे आम्ही ते सगळ्या अड परिस्थितीला तोंड द्यायला सिद्ध झालो. मॅम, सुरुवातीला तुम्ही त्या ठिकाणी आरोग्य क्षेत्रावर काम केलं. खरं तर आरोग्य क्षेत्रावर काम करताना नेमक्या कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कशा पद्धतीने सामोरे गेलात त्यांना? मुख्य अडचण म्हणजे या लोकांचा आमच्यावरती विश्वास नव्हता. ते लोकं कशासाठी आले, कुठून आले, हे आपल्याला लुटतील की काय असं त्यांना वाटत होतं पहिल्यांदा. त्यामुळे ते कोणाची आमचा संपर्क होऊ देत नव्हते. आम्ही गेलो गावात की बाहेर पळून जायचे. नंतर दुसरं म्हणजे भाषा येत नव्हती. तो एक मोठा प्रॉब्लेम होता. आणि तिसरं म्हणजे त्यांच्या ज्या पद्धती होत्या त्या म्हणजे मांत्रिकाकडे जायचं. काही आजार झालं की आधी मांत्रिकाकडे जायचं. तिथे त्याचं झाडपाल्याचं औषध, नंतर मंत्र, तंत्र, बळी देणं आणि कधी-कधी तर नरबळी अशी देखील प्रथा होती. या सगळ्या प्रथेतनं त्यांना बाहेर काढणं खूप चॅलेंजिंग होतं. पण या सगळ्या चॅलेंजला आपण तोंड द्यायचं असं ठरवलं आणि आम्ही जेव्हा आता गावागावात फिरकत होतो, तेव्हा आमच्या लक्षात आलं, की काही रोग असे असतात, की ते मांत्रिकाने बरे करू शकत नाही आणि बाकी जे सर्वसाधारण रोग असतात ते मंत्र, तंत्र आणि स्वतःची इम्युनिटी त्यामुळे ते बरे होतात. त्यामुळे लोकांचा त्याच्यावरचा विश्वास टिकून राहतो मांत्रिकावरचा. पण काही आजार असे असतात, की त्याला त्यांच्या ह्याच्यात पर्यायच नाही त्यांच्या ह्याच्यात झाडपाला किंवा काही ह्याच्यामध्ये. तर असे जे पेशंट आहे,
ते त्यांच्या घराच्या बाहेर मांडू असतो, त्या मांडवात पडलेले असतात. आम्ही गावात जेव्हा हिंडायचो, तेव्हा आम्ही सांगायचो, की तुमचे उपाय थकले आहे, तुमचा मानसिक थकला आहे, की आता याच्यापुढे याचे उपाय नाही, तुम्ही याला देवाच्या भरोश्यावर सोडून द्या. असं जेव्हा तो म्हणतोय, तेव्हा तुम्ही जर याला आमच्याकडे आणलं, तर आम्ही काहीतरी उपाय करून बघू. आणि मग पहिल्यांदा तर त्यांना विश्वास नसल्यामुळे ते नाहीच म्हणायचे. पण मग दोघांना असं वाटलं नाहीतरी हा मरणार तर जाऊ दे त्यांच्याकडे घेऊन जाऊया. म्हणून मग ते आमच्या दवाखान्यात आमचं दवाखाना जमपुडीच होतं तेव्हा आणि झाडाखालीच पेशंट राहायचे. पण त्या ठिकाणी ते आले आणि त्याची त्या पेशंटला आणून तिथे ठेवलं आणि मग आम्ही त्याच्यावरती उपचार करायला सुरुवात केली. पण आम्हाला एक खूप कठीण गेलं कारण इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे इन्व्हेस्टिगेशनची कुठलीही साधनं नव्हती. नर्सेस वगैरे असं कोणीच नव्हतं. आम्ही दोघंच डॉक्टर होतो. बाकी आमचे सहकारी जे होते ते असे शिकलेले होते पण इतर ह्याच्यातले इतर ब्रांचेसमधले होते. त्यामुळे मेडिकलचे आम्ही हे असं दोघंच होतो. त्यामुळे आमची सगळी जबाबदारी आमच्यावरच होती. म्हणजे सगळं औषध देणे, नर्सिंग करणे, नाही पट्ट्या करायच्या असतील, इंजेक्शन देणे, हे सगळी जबाबदारी आमच्या दोघांवरच होती. त्यामुळे सगळी जबाबदारी आपण नीटपणे पार पाडायची, तर आपल्याला बरेच प्रयत्न करावे असतील हे लक्षात आलं. मग आम्ही रात्रंदिवस त्याच्या म्हणजे पेशंटच्या जवळ थांबून त्याचा काय त्याचा रिस्पॉन्स मिळतो आणि याप्रमाणे त्याच्याशी आम्ही संवाद साधायला सुरुवात केली. त्यांच्या नातेवाईकांना असं वाटलं पाहिजे, की आपण खरंच मनापासून प्रयत्न करतोय, याची आम्ही काळजी घेतली आणि केलंही आम्ही मनापासून. आणि आमचं भाग्य समजा, की अ, त्या पेशंटला असे ते पहिले 2-4 खूप कठीण पेशंट आले. त्या पेशंटला आम्ही बरं करू शकलो. तो जो उचलून आणलेला होता, तो स्वतः आपली खाट खांद्यावर घेऊन जेव्हा चालत गेला, तेव्हा त्या लोकांना आपोआपच विश्वास बसला आणि त्यांचा आपोआप आमच्या दवाखान्यात प्रसार पण झाला, की त्याला आपण टाकून दिलं होतं, की आता मरणार आहे म्हणून. त्यामध्ये त्याला आपण त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि या सगळ्यांनी मिळून जे काही प्रयत्न केले, या डॉक्टरनी काही जे काही प्रयत्न केले, त्यामुळे तो बरा झाला आणि आज तो आपल्या पायावर परत चालत जातोय. त्यामुळे लोकांना आनंदही झाला आणि आमच्यावरचा विश्वासही त्यांचा वाढला. मॅम, शिक्षणाचा आपण उल्लेख केला. खरं तर आदिवासी भाग असल्यामुळे शिक्षणाचा अभाव निश्चितच होता. पण त्या ठिकाणी तुमच्या समाजकार्यातून शिक्षणाची देखील चळवळ त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली. तर काय नेमके चॅलेंजेस होते शिक्षण रुजवण्यासाठीचं? काय होतं, की आमच्या लक्षात आलं, की इथे शिक्षणाचा अपूर्ण अभाव आहे. त्यामुळे औषधं कसे द्यायचे हे समजावून सांगणं देखील खूप कठीण होतं. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं, की आणि त्यात इथे खूप आदिवासीसाठी योजना आहेत. सरकारी, केंद्र सरकारच्या आहेत, राज्य सरकारच्या आहेत आणि त्या योजना या ठिकाणी अजिबात राबवल्या जात नाही कारण यांना त्याची माहितीच नाही. त्यामुळे इथे कुठलीच योजना कार्य करत नव्हती. लोकांना समजतही नव्हतं आपल्याला पैसे किती मिळतात, हिशोब येत नव्हते. त्यामुळे बाहेरचे लोकं जो कोणी यायचं त्यांना फसवायचे. आणि आता प्रत्येक ठिकाणी 1-2 वेळा त्यांनी आमच्याकडे आले, ते म्हणजे हे त्यांची कंप्लेंट घेऊन आले. आम्ही त्या वरच्या लेव्हलला तक्रार केली. त्यातनं काही जणांना सस्पेंड करण्यात आलं. पण असं कुठे-कुठे आपण पुरणार? कारण एवढा मोठा एरिया आहे. या एरियामध्ये आम्ही दोघं जण 2-4च जण सुशिक्षित होतो. आम्ही सगळ्या ठिकाणी तर काही जाऊ शकत नव्हतो. मग आम्ही असा विचार केला, की आपण यांनाच का नाही सुशिक्षित करावं? यांना जर आपण शिक्षण दिलं, तर यांचे हक्क काय आहेत? आणि यांच्यावरती कुठला अन्याय होता, यांच्यापर्यंत त्यांच्या योजना काय आहे, ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा ते फायदा घेऊन विकासाच्या मेन धारेमध्ये येतील, असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही शिक्षणाचा सुरुवात करावी असा निर्णय घेतला. आम्ही ते काय 5-6 कार्यकर्ते होतो. आम्ही दोघं डॉक्टर होतो, पण बाकीचे जे होते ते सुशिक्षित होते, ग्रॅज्युएट वगैरे झालेले होते आणि बाबांच्या कार्याने प्रेरित होऊन ते सगळेजण इथे काम करायला म्हणून आमच्यावर आले होते. तर त्यांनी पण म्हटलं, की आम्हाला हे काम करायला आवडेल. मग आम्ही असं ठरवलं, की आपण शाळा सुरू करूया म्हणून. मग आम्ही शाळा सुरू केली. पहिल्या वर्गासाठी जेव्हा आम्ही गावागावात हिंडून मुलांना पाठवा, आम्ही त्या मुलांना शिक्षित करू. तर त्यांना पटलं नाही, की काय करायचं आमच्या मुलांनी शिकून आणि तुम्ही घेऊन द्याल आमच्या मुलांना मध्ये रस्त्यात पळे म्हणजे जंगली जानवर बनवली, त्यांनी हल्ला केला किंवा काय सर्पदंश झाला, नद्या-नाले भरून असतात, त्यात ते वाहून गेले तर जबाबदारी कोणाची? आम्ही म्हटलं, की तुम्ही आधी त्यांना आणून सोडा आमच्याकडे. तिथे राहता तिथे राहायला गेले, की ती जबाबदारी आमची. आणि आणताना तुम्ही बरोबर असाल त्यामुळे तसा काही प्रश्न नाही. दवाखाना तिथे जवळच आहे. कोणी आजारी-बिजारी पडलं तर आम्ही स्वतः त्याचे उपचार करू. तर मोठ्या मुश्किलीने तेवढ्या सगळ्या मोठ्या एरियातले फक्त 25 मुलं कशीबशी तयार झाली यायला. तर त्यांना पण शिक्षण हा काही नवीनच प्रकार होता. आणि मग 25 एक मुलं झाल्यावरती आम्ही शाळा सुरू केली. झाडाखालीच ती शाळा पण. पण त्या मुलांना आम्ही आमच्या बरोबरीने जेवण, खावण, कपडे कपडे पण नव्हते या लोकांकडे. मग ते कपडे दिले.
जेवण खावण व्यवस्थित दोन्ही वेळेला त्या जेवण मिळायचं, नाश्ता मिळायचा, सगळं व्यवस्थित मिळायला लागल्यावरती त्या मुलांना वाटलं की चला इथे आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं आणि त्याचं शिक्षण देतच होतो आपण. त्याबरोबर शेती कशी करायची, थोडंफार शेतीचं शिक्षण देत होतो, भाजीपाला कसा लावायचा. अशा सगळ्या इतरही शिक्षणामुळे त्या मुलांचा तसा फायदा होत होता. पण काही लोकांना ते त्यातल्या त्या 25 लोकांतलं एक 8-10 लोक असे होते, की त्यांना ते नाही आवडलं. हे काय बंदिस्त दिवस इतके वाजता उठायचं, तितके वाजता हे अभ्यास करायचा, इतके वाजता हे काम करायचं, तितके वाजता हे करायचं. हे असं बंदिस्त जीवन कारण त्यांना माहीतच नव्हतं. कारण ही मुलं देखील जंगलात हिंडायची, पक्षी दिसला मारला, कुठला प्राणी दिसला मारला, तो भाजला, तिथल्या तिथे खाऊन टाकला. असं मुक्त जीवन होतं. जंगली जनावरासारखं. तर हे जे जीवन सुरू झालं आमच्या या प्रकारलं होतं त्यांचं, ते एकदमच वेगळं होतं. त्यामुळे काही जणांना ते आवडलं आणि काही जणांना नाही आवडलं. तर पहिल्यांदा मग जेव्हा सुट्टी लागली, पहिली आपण दिवाळीला वगैरे सुट्टी देतो, की मुलांनी आता 6 दिवस, 8 दिवस घरी जाऊन घ्या तुम्ही आई-वडिलांना भेटून या. तर त्यातले जे मुलं गेले त्यातले काही 8-10 जण परतच आले नाही. पण ते कुठले राहिले होते 15-1 लोकं. त्या 15 लोकांना ते आवडलं. इथे आपलं सगळं चांगलं मिळतं, काहीतरी नवीन शिकायला मिळतंय, थोडंसं आपल्यालाही काहीतरी कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाता येईल. आणखी काही म्हणजे आपली आर्थिक स्थिती सुधारेल हे त्यांना कळायला लागलं हळू आणि मग त्यामुळे जे काही 15 मुलं राहिले, ते पुढच्या वर्षी जेव्हा ते दुसरा वर्ग सुरू करायला ठरवलं, तेव्हा ती मुलं आणि आमचे शिक्षक लोकं जे कोणी होते आमचे कार्यकर्ते शिक्षक म्हणून, ते गावागावात हिंडले आणि त्यांनी त्या मुलांनी सांगितलं, की चांगलं आहे. चांगलं खायला मिळतं, कपडे मिळतात, बाहेर काही गोष्टी आपल्याला नवीन शिकवायला मिळतात. तर त्या मुलांनी पण त्या शिक्षणाचा प्रचार केला. मग त्यामुळे आपोआपच त्यांच्याबरोबर आणखीन 25 मुलं आली. मग आधी ते 15 आणि 25 असा तो पहिला दुसरा वर्ग सुरू झाला. हळू-हळू ती हे सगळ्या मुलांना आवडायला लागलं आणि पालकांनाही पटायला लागलं, की हे आपल्या मुलांना आपल्यापेक्षा खूप काही-काही नवीन समजतंय, नवीन शिकायला मिळतंय. तर ते देखील तयार झाले, की आपल्या मुलांना शिकलं पाहिजे आणि ते आपल्या मुलांना पण शिक्षणासाठी आमच्या शाळेत आणून घालू लागले. आपणच यायला लागले. पहिल्या 2 वर्षानंतर मग आम्हाला गावागावात हिंडायची गरजच पडली नाही. 2 वर्षानंतर आपणच पालक मुलांना, मुलींना घेऊन यायला लागले. पहिल्या वर्षी तर 2च मुली होत्या. पण नंतर हळू मुलींचं प्रमाण वाढत गेलं. आज मला सांगायला आनंद वाटतो, की अर्ध्या मुली आणि अर्धी मुलं आमच्या शाळेमध्ये शिकतायत. 600 मुलं-मुली आहेत. आम्ही त्या ठिकाणी थांबतोय. कारण काय, की आपल्याकडे जागा नाही जास्ती. जास्ती मुलं ठेवायचे तर इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर हवं. आम्ही 600 मुला-मुलींची सोय केली आहे. तेवढे मुलं-मुली असतात आणि आता पहिल्याच दिवशी सगळे ॲडमिशन होतात आणि हे आता हळू शाळा वाढत 10वी झाली. मग आता 12वी पर्यंत झाली आहे. आता 12वी नंतर मुलं आमच्या वेगवेगळ्या ब्रांचेसला जातात. आपल्याकडे आर्ट्स आणि सायन्स हे 2 हे आहे 12वीला. काही मुलं मेडिकलला गेली. आता हा आणि पहिल्या बॅचचा जो 5-6 मुलं होते ते 12वी पर्यंत शिकले. 10वी पर्यंत आपली शाळा होती इथे आणि मग 12वीला आम्ही आनंदमधला पाठवलं आणखी कोणी चंद्रपूरला वगैरे गेले. तर 3 मुलं 12वी पर्यंत शिकले. आता ती मोठं झाल्यानंतर त्यांना मी विचारलं, "आता तुम्ही काय करायचं ठरवलंय?" एक जण म्हणाला, "आता खूप झालं मी खूप शिकलो" म्हणे 12वी म्हणजे खूप वर्ष झाले 12 वर्ष शिकलो खूप झालं. आणि मग तो म्हणाला, की "नाही आता मी घरी जातो." पण मग त्यांनी पाहिलं, की फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आपल्याला नोकरी मिळू शकते. मग त्याने फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये गार्ड म्हणून नोकरी दिली. दुसऱ्यांनी पाहिलं, की मला शिक्षक व्हायला आवडेल. मला शिक्षण द्यायला आवडतं, मुलांना शिकवायला आवडतं. मग त्याला पण तेव्हा इथे फारसे सुशिक्षित वर्ग नसल्यामुळे त्याला अगदी सहज शिक्षकाची नोकरी मिळाली अनट्रेन्ड टीचर. नंतर त्याने ट्रेनिंग वगैरे केलं. मग तो टीचर म्हणून लागला. आणि तिसरा म्हणाला, की "नाही मला पुढे शिकायचं मला तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचं आणि त्याला चांगले मार्क्स होते आणि त्यामुळे त्याला आमच्याच मेडिकल कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळाली. त्यांना म्हणाले स्वतःचं नाव आहे आणि तो 12वी नंतर मेडिकलला गेला आणि तिथून तो बाहेर आला. तो एम-डी गायनिक म्हणून बाहेर गेला. तर तो जेव्हा आला तेव्हा त्याला चांगली नोकरी, चांगला पगार हे सगळं पाहिल्यावरती आदिवासीच्या प्रत्येक पालकालाच वाटायला लागलं, की माझ्या मुलांनी पण असं शिकलं पाहिजे. ते त्याची पण आर्थिक कंडिशन अशी चांगली सुधरेल. तर त्यामुळे शिक्षणाची जागरूकता झाली आणि शिक्षणासाठी आजकाल सगळी पालक आपले तयार असतात सगळ्या मुलांना शाळेत घालायला. ग्रेट, ग्रेट. खूप सुंदर. मॅम, लोकबिरादरी ही संकल्पना नेमकी काय आहे? आणि आजच्या स्थितीत हा प्रकल्प कशा पद्धतीने विस्तारित झालाय? लोकबिरादरी प्रकल्प हे नाव बाबांनी ठेवलेलं आहे. माझ्या सासऱ्यांनी ठेवलेलं आहे, बाबा आमट्यांनी. प्रोजेक्ट पण सुरुवातीला त्यांनी सुरू केला. तर बिरादरी म्हणजे बंधुभाव. हिंदी शब्द आहे बिरादरी हा. तुम किस बिरादरी के हो? म्हणजे कुठल्या ह्याच्यात वर्गातल्या असं विचारलं जातं. तर हा बिरादरी म्हणजे बंधुभाव. कुठल्या आता आता अर्थ आपण म्हणजे तिथले जे आदिवासी आहे, ते सगळे आमचे बंधू भगिनी आहेत.
असंच आमचं लोक बिरादरी सगळे लोक जे आहे ते बंधुभावांनी एकत्र राहतोय ते आपण. आणि त्यांच्यासाठी आपण प्रकल्प सुरू केला आहे. त्यांना कळावं म्हणून लोक बिरादरी प्रकल्प असं नाव दिलं. आणि लोक बिरादरी प्रकल्पामध्ये आधी आम्ही दोघं डॉक्टर्स त्यामुळे डॉक्टर म्हणून दवाखाना सुरू केला, क्लिनिक सुरू केलं. नंतर मग आरोग्य हे आपलं आरोग्याच्या समस्या थोड्याफार सॉल्व्ह झाल्यानं कमी झाल्यानंतर आम्ही शाळा सुरू केली. शैक्षणिक कार्य सुरू केलं. त्यानंतर लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. शेतीचं शिक्षण दिलं. आणि त्यानंतर आता म्हणजे की महिलांनी पुढे यावं, महिलांना रोजगार वगैरे मिळावे म्हणून मग आम्ही त्यांना काउन्सिलिंग करायला सुरुवात केली, की तुम्ही नर्सिंग व्हा, टीचरचं ट्रेनिंग घ्या. फक्त मॅट्रिक किंवा 12वी होत थांबलं तर तुम्हाला त्या नोकऱ्या मिळणार नाही. तेव्हा तुम्ही आपल्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करा. बायकाचं सशक्तीकरण करायचं असेल, तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हे त्यांना आम्ही पटवून देतो आणि कुठल्यातरी कोर्सला तुम्ही जा, की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या ठिकाणी पोलीस रिस्पलेसमेंट मिळू शकेल, नोकऱ्या मिळू शकतील. तर बऱ्याच मुली आज आता मला सांगायला आनंद होतो. बऱ्याच मुलीच्या टीचर झाल्या आहेत. बऱ्याच जणींनी नर्सिंगचं ट्रेनिंग करून त्या काम करतायत. काही मुली डॉक्टर पण झाल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर होऊन त्या काम करतायत. काही जणी PMA वगैरे केलं आहे. तर लेक्चरशिप म्हणून आहे. पण अजूनही त्यांच्यामध्ये जागृती व्हायला पाहिजे असं वाटतं. पण आता बऱ्याच मुली तलाठी वगैरे या पण परीक्षा देऊन तिकडे पण जात आहेत. असं वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्याचं मुलांचं प्रमाण पण आता वाढलं आहे. त्यामुळे मुलींची आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे. पूर्वीपेक्षा त्यांना जास्ती चांगलं जीवन जगता येतंय आणि समाजामध्ये पण त्यांना मान्यता मिळते त्यामुळे. त्यामुळे सगळ्या बायका खुश आहेत तिकडच्या. सुरुवातीला आरोग्य, नंतर शिक्षण यासोबतच वन्यजीव क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य त्या ठिकाणी झाले. त्याबाबत काय सांगाल? तसं काही तो आमचा प्रोजेक्ट असा करायचा म्हणून ठरलेला नव्हता. पण तो अचानक सुरू झाला. काय झालं, की हे लोकं आपण माहिती आहे आपल्याला, की आदिवासी कंदमुळं, फळं, शिकार याच्यावरती आपलं जीवन चालू. पण प्रत्यक्ष जेव्हा आम्ही पाहिलं, तेव्हा अगदी मुंग्यांची चटणी, अगदी उंदीर मारून खायचे, हे सगळं जेव्हा आम्ही पाहिलं, तेव्हा आमच्या लक्षात आलं, की कुठलाही प्राणी जो असेल, हालचाल करतो, ते मारून खायला यांना काही वाटत. एकदा आम्ही असं रस्त्याने फिरायला गेलो होतो, जंगलामध्ये फिरत होतो. तेव्हा असं समोरून बरेच लोकं येताना दिसले आणि जवळ आल्यावर आमच्या लक्षात आलं, की त्यांनी एक बांबू दोघांच्या खांद्याला हे ठेवलेला आहे आणि त्याला 2 माकड असे लटकवलेले आहे. आणि त्या माकडीने ती होती. तिचं एक पिल्लू, तिचं दूध पित होतं माकडीने. तेव्हा आम्हाला वाटलं आता हे पिल्लू तर जिवंत आहे, तर काय करणार ते? आम्ही त्यांना विचारलं, "हे काय आहे?" असं तर म्हणले, की "हे आम्ही आता आमची शिकार झाली, आम्ही हे सगळेजण मिळून खाऊ." म्हटलं, "मग आता हे जिवंत पिल्लं तर काय करणार तुम्ही?" तेव्हा ते म्हणाले, की आमची मुलं खातील म्हणे थोडंसं मोठं झालं की हे." आम्ही म्हटलं, "असं नका करू. आता तुम्ही जिवंत आहे, तर तुम्ही आम्हाला देता का ते? त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला तांदूळ वगैरे काहीतरी देऊ." पहिल्यांदा तर ते काकू-काकूच केलं, पण मग त्यांना काय वाटलं, ठीक आहे पण तुम्ही मागता त्यात आम्ही दवाखान्यात येतोय, तर तुम्ही मदत करता, तर आम्ही द्यायला तयार आहे. तर म्हणून त्यांनी मग आम्ही त्याच्या बदल्यात त्यांना तांदूळ, कपडे वगैरे असं काय-काय सामान दिलं आणि ते बार्गेनिंग करून ते पिल्लू घरी आणलं. पण त्याला कसं वाढवायचं हे काहीच माहीत नाही. मग दवाखान्यात आपल्या दुधाच्या बाटल्या वगैरे असतात, त्याच्यात दूध पाजायचं असतं. दुधाचं मध्ये पाणी टाकून त्यांना पसरेल असं दूध करायचं आणि त्याला पाजायचं आणि बाकी पण उपयोग झालाय तर काय जे काय ते माकड खातो साधारण ते फळं-बिळं. तर हळू-हळू ते माकडे माणसं आलं आणि आमच्याकडे त्यावेळेला एक कुत्रा होता म्हणजे असा गावठी कुत्रा पाळलेला होता. त्या कुत्र्याच्या पाठीवर बसून ते फिरायला यायचं आमच्याबरोबर. तर ते पाहून सगळ्यांना खूप मजा वाटायची, की कुत्र्याच्या पाठीवर तो घोडा-घोडा करून बसलेला आहे माकड आणि फिरायला येतोय. तर ते लोकांना पाहायला मजा वाटली. मग त्यांना आम्ही सांगितलं, की अशी लहान पिल्लं मिळाली तर मारू नका. ज्या कुत्र्यांना तुम्ही हिणता किंवा अशी जर अनाथ सापडली किंवा तुम्ही ज्या शिकार करता जर त्याच्याबरोबर जर पिल्लू असेल ते आणून तुम्ही मारून खाऊ नका वगैरे. मग त्यांना असं वाटलं, की ठीक आहे एक म्हणतात तर आपण त्यानंतर मग अशी पिल्लं यायला लागली. मग एक हरणाचं पिल्लू आलं, मग अस्वलाचं पिल्लू आलं. कसं वाढायचं हे काही माहीत नाही. ट्रायल आणि एरर आम्ही त्यांच्यावरती हे करायचो आणि त्यांना शक्यतो जगवायचा प्रयत्न करायचो. काही-काही वेळेला तर म्हणजे नंतर मग बिबट्याचं पण पिल्लू आलं. मग त्याला वगैरे आपल्याकडे आम्ही नॉन-व्हेज कोणी खात नाही. नॉन-व्हेज आमच्याकडे नसायचे. त्यामुळे मग त्याला आम्ही असं व्हेजिटेरियन द्यायचा प्रयत्न केला. पण तो इतका कुपोषित आणि हे होत गेला, की मग आमच्या लक्षात आलं, की त्याला व्हेजिटेरियन ठेवून काही चालणार नाही. बाकी ठीक आहे हरणं किंवा माकड वगैरे हे व्हेजिटेरियन राहू. मग आम्ही साधारण आदिवासींकडे जनावरं वगैरे होती त्यांच्याकडनं ते घेऊन यायचो. म्हणजे मेलेली जनावरं जे
कापून आणायचं आणि त्याचे पार्ट फ्रीजमध्ये ठेवायचे. आमच्याकडे त्या काळात वीज नसल्यामुळे आधी पहिले दिवस काही दिवस फ्रीज नव्हता. पण पण औषधं, इंजेक्शन किंवा व्हॅक्सिन ठेवायला फ्रीज लागतो. तर आमच्या इथे जे फिरात मनोहर म्हणून आमचे कार्यकर्ते होते, ते रेफ्रिजरेटर इंजिनियर होते. त्यांना माहीत होतं, की ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये रॉकेलवर चालणारे फ्रीज होते. तर त्यांनी पुण्याला अशी एक जाहिरात दिली आणि मग तो जुन्या काळचा एक फ्रीज आम्हाला मिळाला. तो आम्ही सेकंड हँड घेतला आणि तो आमच्याकडे आम्ही चालू केला रॉकेलवरती आणि त्याच्यामध्ये आम्ही ते मास्क ठेवायचो, व्हॅक्सिन ठेवायचो, त्यात औषधं ठेवायचो. सगळ्या गोष्टी तिथे ठेवायचो आणि मग त्या पिल्लाला थोडं-थोडं करून खाऊ घालायला लागल्यावरती त्याची तब्येत एकदम सुधारली. तेव्हा लक्षात आलं, की हा प्राणी व्हेजिटेरियन राहून जगू शकत नाही आणि मग त्याच्यासाठी आम्ही लोकांना सांगायला लागलो, कोणाकडे असं असतं बरं मेलं असेल सांगा. किंवा ते जाऊन घेऊन येऊन त्या फ्रीजमध्ये ठेवायचो आणि त्याला खाऊ घालायचो. अशा तऱ्हेने तो पण प्राणी नॉन-व्हेज खाणारे प्राणी पण आमच्याकडे वाढायला लागले. असं करता हळू-हळू हायना आला, नंतर लांडगा आला, कोल्हा आला, असे अनेक प्राणी आले, खारी आल्या, पक्षी पण आले, गरुड, घुबड वगैरे आणि असं करता एक मोठा परिवार झाला. आता मग काय झालं, की शाळा होती, मुलं मोठी आणि लहान-लहान मुलं पण शाळेत जात होती. तर पहिल्यांदा हे सगळे प्राणी मोकळे होते. आमच्याबरोबर घरात राहायचे आणि फिरायला यायचे. पण नंतर लक्षात आलं, की हे तर मुलांच्या अंगावर वगैरे गेले तर प्रॉब्लेम येईल. कारण मुलं घाबरतील ना, छोटी-छोटी मुलं होती पहिली. मग आम्ही त्यांच्यासाठी पिंजरे केले आणि मग त्यांना थोडंफार स्वातंत्र्य दिलं जातं. मागे शेतांमध्ये वगैरे घेऊन त्यांना फिरवून आणतात. पण बाकी मग बाकीच्या वेळेत पिंजऱ्यात बंद असतात ते. पण त्यामुळे मुलांना पण सगळे प्राणी पाहायला मिळाले. आधी ते फक्त खाद्य म्हणूनच पाहिले होते. पण आता त्यांना ते प्राणी पाहायला मिळाले. त्याचं सौंदर्य कळायला लागलं. त्यांच्याबद्दल प्रेम वाटायला लागलं. त्यांच्यासाठी चारा आणायला लागले जंगलात जाऊन. झाडपाला वगैरे जे काय त्यांना शिकत होतं. अशा तऱ्हेने म्हणजे वाईल्ड लाईफबद्दल पण एक प्रकारचं त्यांच्यामध्ये जागृती झाली, की सगळे प्राणी आपल्याला त्यांना पण जगण्याचा हक्क आहे आणि त्यांना ते प्रेमाने खाऊ पण घालतात आज. अशा अनेक तऱ्हेने वर्ष हं, हं. अनेक वर्ष सामाजिक कार्य केल्यानंतर जागतिक पातळीवर सन्मान होतो. रॅमन मॅग्सेसे सारखा पुरस्कार तुम्हाला मिळतो. खरं तर हे किती महत्वाचं आहे? संस्थेच्या विकासासाठी हे किती महत्वाचं आहे? संस्थेच्या विकासासाठी महत्वाचं आहे कारण ह्या काही पुरस्कार असे असतात, की ज्याच्यात एक राशी असते, रक्कम मिळते. वा! हेवी काम करायचं आहे, या कामासाठी पैशाची गरज असते. कारण आपण सगळं फ्री देतो. एज्युकेशन फ्री आहे. दवाखान्यातली सगळी ट्रीटमेंट फ्री आहे. तर याच्यासाठी पैसा हा लागतो. आता रामन मॅग्सेसे अवॉर्ड्समध्ये आम्हाला त्यावेळेला ₹25,00,000 मिळाले. तर ते ₹25,00,000 आम्ही संस्थेला डोनेशन दिले आणि त्या डोनेशनमधनं संस्थेचा खर्च काही प्रमाणात निघाला. असे जे पुरस्कार असतात त्यामुळे एकतर लोकांना आदिवासींच्या समस्या माहीत होतात, काय झालं ते आणि लोकांची प्रवृत्ती असते, की काही आपल्याला कोणाला तरी द्यायचं आहे. तशा लोकांना जेव्हा ही माहिती कळते किंवा त्यांच्याबद्दल आपल्या प्रोजेक्टबद्दल माहिती कळते, तेव्हा त्यांना असं वाटतं, की आपणही याला मदत केली पाहिजे आणि बरेच लोकं त्यामुळे मदत करतात. कारण हा सगळा प्रोजेक्ट लोकांच्या मदतीवर लोकसहभागातून चालू आहे. कारण अशी ग्रँट आत्ता शाळेला नंतर मिळायला लागली. पण बाकी अजून दवाखान्याला वगैरे ग्रँट आमच्या नाही. त्यामुळे ते आम्ही चालवतो सगळं. तर हे सगळं विनामूल्य चालवायचं त्यासाठी पैसा लागतो. आणि जे काही अवॉर्ड्स मिळतात ते सगळे अवॉर्ड आम्ही आमच्या संस्थेला डोनेशन देऊन टाकतो आणि त्यातनं या संस्थेतनं ते त्याचा खर्च केला जातो. अच्छा, खूप छान. अनेक वर्ष तुम्ही सामाजिक कार्यात आहात, सामाजिक समाजसेविका म्हणून कार्यरत आहात. महिला सक्षमीकरणाची खरी व्याख्या काय? तुम्हाला काय वाटतं महिला सक्षमीकरणाबद्दल? अ, महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल, तर त्यांना शिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं फार महत्त्वाचं आहे. या 2 गोष्टी जर केल्या, तर त्या नक्कीच सक्षम होऊ शकतील आणि मग सगळ्या क्षेत्रामध्ये त्या आपलं कर्तृत्व दाखवू शकतील, असं मला वाटतं. पहिल्या सक्षमीकरणासाठी शिक्षण आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे फार महत्त्वाचं आहे. मॅम एक शेवटचा प्रश्न. तरुण डॉक्टर्स असतील, समाजसेवक असतील, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तरुण डॉक्टर आणि समाजसेवक असतील, त्यांनी आपल्यापेक्षा खालच्या वर्गातल्या लोकांसाठी थोडंफार का होईना, म्हणजे पूर्ण जरी नाही, तरी काही प्रमाणात त्यांच्यासाठी काम करावं, असं मला वाटतं. आता अनेक डॉक्टर लोकं प्रेरित होत काम करताय. त्यांच्या वतीप्रमाणे सगळ्यांना काही जणांना जाऊन बसणं शक्य नाही आणि ती गरज नाही तशी पाहिलं तर. पण ते कुठे आपलं काम करतायत, त्या ठिकाणी जर त्यांनी गरीब लोकांना मोफत औषधं दिली किंवा
त्यांना कमी पैशात जर ट्रीटमेंट दिली तर ती पण एक मोठीच देवार आहे. आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांसाठी थोडंफार काही करावं असं वाटतं. आणि डॉक्टर जेव्हा तुम्ही डॉक्टरांचा व्यवसाय येता, तेव्हा तुमचं येतात तरी सेवा करणं अशीच तुमची मानसिकता असते, म्हणून तुम्ही डॉक्टरीकडे वळता. नुसता पैसा कमवण्यासाठी डॉक्टरकडे वळणं काही बरोबर नाहीये. आणि त्यांच्यासाठी आता या सगळ्या डॉक्टरांनी थोडंफार का होईना आणि तरुण मुलांनी किंवा तरुण बाकीच्या काय क्षेत्रातल्या ज्या तरुण वर्ग जो सुशिक्षित आहे त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग ते आपला समाज पुढे येईल. आणि आपण जे म्हणतो की भारत आता महासत्ता होतोय. महासत्ता बनण्यासाठी आपल्याला सगळ्यांना बरोबर आणलं पाहिजे. आपल्या लेव्हलला आणलं पाहिजे सुशिक्षित लोकांनी. आणि त्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण जर आपल्या परीने प्रयत्न केले आणि काही लोकांचं आयुष्य जरी तुम्ही चांगलं करू शकलात, तरी आपल्या देशाची प्रगती होईल. आणि मग खरंच मग आपला देश महासत्ता बनू शकेल. धन्यवाद मॅम. महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्ही तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेतून आमच्यासोबत सहभागी झालात. त्यासाठी मनापासून आभार. तर या होत्या समाजसेविका डॉक्टर मंदाकिनीताई आमटे. त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधला. तसेच त्यांचा संपूर्ण आदिवासी भागात काम केलेला चा संपूर्ण हा प्रवास कसा होता त्याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच महिला सक्षमीकरणाबाबतही त्यांनी मत व्यक्त केले. तुमच्या तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज हे आमचं यूट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.